आज वकिलांनी शाळेची सगळी कागदपत्र आणून दिली, त्यावर आमच्या सह्या झाल्या. आणि आता हे कागद सुनबाईंच्या हाती गेले का आमचे हात पिवळे होणार. या घरात आल्यानंतर पडलेलं आमच्या लग्नाचं गोड स्वप्न पूर्ण होणार. हे खोटं मंगळसूत्र खरं होणार. कपाळावरच्या कुंकवात जीव येणार आणि ते अजून ठसठशीत होणार. हे नातं जोडण्यासाठी आम्ही आमचा स्वाभिमान पणाला लावलाय. तुटणारं एक नातं जोडायला तयार झालोय आम्ही. आमचं नातं जुळलं का त्या नात्याचं काय करायचं ते बघू, पण आधी हे नातं तर जुळू दे. भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. ओ, इकडे तिकडे कुठं बघताय? इकडे बघा आरशात. कोण आहेस तू? म्या भुवनेश्वरी. आम्ही भुवनेश्वरी आहोत. तू कशी भुवनेश्वरी असशील? तू भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी आहेस. मी फक्त भुवनेश्वरी. हो बाई, काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतेय मी. स्वतःच्या मनाला अवजव करणारी, प्रेमाला युद्धासारखी जिंकणारी तूच आहेस ना व? भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. मी काय बाबा, स्वतःच्या हातावर पोट असणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी, प्रेमानं सगळ्यांना आपलंसं करणारी, आपल्याबरोबर आपल्या आईचं आणि बहिणीचं पण भलं व्हावं याचा विचार करणारी भुवनेश्वरी. काय म्हणायचं काय तुम्हाला? नातं जोडायला निघालेस ना व? एक नातं तोडून आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काय बी करू, त्याचं तुम्हाला काय? मलाच दुखणार नाही का? कळत कसं नाही ग तुला? एखादा चुकीचा घाव आधी मनालाच लागतोय. तू विसरली असशील तुला मन आहे ते, पण मी हाय ग अजून. तुझ्या आत कुठंतरी जिवंत आहे आणि त्याचीच जाणीव करून द्यायला आले मी. आम्हाला मन आहे म्हणून तर आम्ही नातं जुळवतो की. एकदा त्याच मनाला विचार की, मन हाय म्हणून नातं जोडतेस की मनाला इजा झाल्यात म्हणून नातं जोडतेस? घरी आलेल्या बाईची आई झालीस, मालकाच्या प्रेमात पडलीस, मुलाने स्वीकारलं पण बापाने झिडकारलं म्हणून स्वाभिमानापायी नातं जोडतेस का प्रेमापोटी नातं जोडतेस? हे जरा एकदा स्वतःच्या मनाला विचार. काय आता फक्त लग्न करायचं एवढाच विचार करणार आम्ही. कर, लग्न कर, संसार कर, माझी ना नाहीच. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, लग्न दोन मनांना जोडतंय. तुझ्या मनात आहे ग लग्न करायचं, पण मोठ्या मालकांचं काय? त्यांच्या मनात आहे म्हणून तर त्यांनी आम्हाला लग्नाची मागणी घातली ना व? त्यांच्या मनात लग्न आहे, मग सोनबाईंना घरला परत आणा अशी अट का घातली त्यांनी?